विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आपला जर्नल एंट्रीचा पुढचा भाग जो कंबाईन एंट्रीचा असतो तो आपण आता स्टार्ट करत आहोत. तर कंबाईन एंट्री म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून जर्नल एंट्रीच असते. पण फक्त फरक काय असतो की आपण आत्तापर्यंत ज्या एंट्रीज केल्या त्या एंट्रीजमध्ये डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू या दोन बाजूमध्ये आपण दोन अकाउंट्स लिहायचो, एक डेबिटला एक क्रेडिटला. परत सांगतो, आत्तापर्यंत आपण काय केलं, कोणतं पण ट्रान्झॅक्शन वाचलं की आपण काय करायचो, त्यातनं दोन अकाउंट शोधून काढायचो, त्यातून एकाला आपण डेबिट करायचो आणि एकाला क्रेडिट करायचो, आपली जर्नल एंट्री कंप्लीट व्हायची. पण कंबाईन एंट्री, हे जे कंबाईन एंट्री आहे, ह्या कंबाईन एंट्रीमध्ये आता काय होणार आहे की दोनपेक्षा जास्त अकाउंट एका ट्रान्झॅक्शनमध्ये येऊ शकणार आहेत. दोनपेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन एका दोनपेक्षा जास्त अकाउंट एका ट्रान्झॅक्शनमध्ये येऊ शकतात. तर अशा वेळेला काय होईल, समजा आतापर्यंत आपण काय करायचो, दोन अकाउंट काढायचो, त्यापैकी एकाला डेबिट एकाला क्रेडिट होऊन जायचं. आता काय होईल, दोनपेक्षा जास्त अकाउंट येतील, म्हणजे समजा तीन अकाउंट जर आले, आता तीन अकाउंट जर एक सोबत आले तर डेबिट आणि क्रेडिटला लिहिताना डेबिटला जर एक आलं तर क्रेडिटला दोन अकाउंट येतील आणि क्रेडिटला जर एक आलं तर डेबिटला दोन अकाउंट येतील. म्हणजे एकापेक्षा जास्त अकाउंट डेबिटला किंवा क्रेडिटला येणारच. आणि जेव्हा डेबिट किंवा क्रेडिटला एकापेक्षा जास्त अकाउंट आले तर त्या एंट्रीला म्हणायचं असतं आपण कंबाईन एंट्री. येतं लक्षात? परत सांगतो, डेबिटला किंवा क्रेडिटला आपण आत्तापर्यंत एकच अकाउंट घेतलं, पण आता जर समजा डेबिट किंवा क्रेडिटला एकापेक्षा जास्त अकाउंट जर येत असतील तर अशा वेळेला त्या एंट्रीला आपण म्हणायचं असतं कंबाईन एंट्री. क्लिअर आहे? मग बाकी दुसरं याच्यामध्ये काहीच नाही आहे. कंबाईन एंट्री एकदम सिंपल आहे की याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळणार आहे की डेबिट किंवा क्रेडिटला एकापेक्षा जास्त अकाउंट असणार आहेत. ठीक आहे. मग याच्यापेक्षा ॲडव्हान्स भाग आता पुढे सुरू होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट पण शिकायला मिळेल, तुम्हाला GST पण शिकायला मिळेल. ह्या एंट्री आता थोड्या दिवसांनी आपल्या सुरू होतीलच, बरोबर आहे. पण आत्ता तुम्हाला एक बेसिक म्हणून आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला कंबाईन एंट्री काय असतं ते क्लिअर करून देतोय. ठीक आहे, आपण ते इथे क्लिअर करू. तसं आपण ह्या उदाहरणामध्ये बघू. आता काय म्हटलंय, आपण हे सर्व ट्रान्झॅक्शन बघितलेले आहेत, फक्त ते कंबाईन कसे होतात ते आपण क्लिअर करू. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000 अँड मशिनरी ₹30,000. आता बघा काय झालं, बिझनेस सुरू केलेला आहे, जो बी कोणी असेल ओनरने बिझनेस सुरू केला विथ कॅश ₹20,000. मग आता बघा, आत्तापर्यंत आपण काय बघितलं की इतकं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेलं असायचं, कुठपर्यंत, ह्या 20,000 पर्यंत. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹20,000. मग आपण काय करायचो, त्यातनं कोणते कोणते अकाउंट घ्यायचो आपण, एक कॅश अकाउंट घ्यायचो आणि बिझनेस सुरू करण्याकरता आणतोय म्हणून कॅपिटल अकाउंट आपण घेतो, म्हणजे कॅश आणि कॅपिटल हे दोन अकाउंट यायचे. पण त्याने आता काय केलंय, मशिनरी सुद्धा आणलेली आहे. मग आता तीन अकाउंट होऊन गेले, कोणते कोणते, कॅश, मशिनरी आणि कॅपिटल. एकूण किती अकाउंट होऊन गेले, तीन अकाउंट इथे सापडले. मग आता तीन अकाउंटपैकी आता बघा काय होणार आहे, तीन अकाउंटपैकी कोणत्या पण दोन अकाउंटला डेबिटला घ्यावं लागेल आणि एक अकाउंटला क्रेडिटला, किंवा दोन अकाउंट क्रेडिटला एक अकाउंट डेबिटला, असं काहीतरी होणार आहे. आता काय होणार आहे एक्झॅक्ट ते आपल्याला माहिती नाही, ते आपण नंतर बघणार आहोत. पण कंबाईन एंट्री याला म्हणतात की इथे एका साईडला डेबिट किंवा क्रेडिटला एकापेक्षा जास्त अकाउंट येऊ शकतात. मग आता ह्या एंट्रीमधून आपल्याला चेक करायचं आहे की एकूण टोटल किती अकाउंट निघत आहेत. तर बघा, एक तर कॅश आहेच, मशिनरी आहेच, आणि बिझनेस सुरू करण्याकरता मालकाने आणल्यामुळे कॅपिटल अकाउंट येईल. म्हणजे एकूण किती अकाउंट इथे सापडत आहेत, तीन अकाउंट. बघा मी तिघं इथं लिहितो तुमच्या माहितीसाठी. एक पहिला अकाउंट सापडतं आहे कॅश, त्यानंतर पुढचं अकाउंट आपल्याला इथे मिळतं आहे मशिनरी, आणि मालकाने बिझनेस सुरू करण्याकरता स्वतःने आणलं आहे म्हणून त्याला आपण म्हणतो कॅपिटल. किती अकाउंट सापडले आपल्याला, तीन अकाउंट सापडले. आता बघू आपण काय करायचं. आता कोणाला कोणत्या अकाउंटचा आपण नियम लावतो ते आपल्याला माहिती आहे. कॅश अकाउंटला आपण लावतो रिअल अकाउंटचा नियम, रिअल अकाउंट. मशिनरीला पण रिअल अकाउंट,
आणि कॅपिटलला आपण लावतो पर्सनल अकाउंट. ठीक आहे. मी तुम्हाला याच्या दोन एंट्री वेगळ्या वेगळ्या पण करून दाखवणार आहे आणि नंतर आपण कंबाईन एंट्री पण शिकणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा काय झालं, कॅश अकाउंटला रिअलचा नेम लागला, मशिनरीला रिअलचा नेम लावला आणि कॅपिटलला पर्सनलचा नेम लावला. आता कॅश अकाउंटचा रिअलमध्ये नियम काय आहे, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आता ते सगळं जे आहे हे तुमचं पार्ट असलं पाहिजे. मी समोर तुमच्या माहितीकरता परत ठेवून देतो तुमच्या प्रॅक्टिससाठी. हे बघा, हा आपला तो पेज आहे कंपल्सरी. रिअल अकाउंटचा नियम काय म्हणतो, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे येतं त्याला डेबिट कर, गेलं त्याला क्रेडिट कर, हा नियम आहे. तर मला सांगा, इथे कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे? इथे कॅश काय आहे, कम्स इन आहे. इथं कॅश काय आहे, कम्स इन आहे. कॅश जर कम्स इन आहे तर याला काय झालं पाहिजे, डेबिट झालं पाहिजे. कॅश जर कम्स इन आहे तर याला काय झालं पाहिजे, डेबिट झालं पाहिजे. मशिनरी आपण नंतर बघू, असं समजून चालू. फक्त याने बिझनेस सुरू करण्याकरता काय आणलंय, कॅश आणलेली आहे. बिझनेस सुरू करण्याकरता याने फक्त काय आणलेली आहे, कॅश आणलेली आहे. ह्या मशिनरीला आपण थोडंसं साईडला ठेवू. मशिनरी नाही आहे हे समजून आपण सॉल्व करू. मशिनरी इथे नाही, फक्त काय आणलंय, कॅश. आता कॅपिटल बघू. कॅपिटलला कोणता नेम लागतो, पर्सनलचा. पर्सनल म्हणजे इथे कोण आहे, ओनर असतो, देणारा. तो असतो गिवर. तो कोण असतो इथे, गिवर. आणि गिवरला आपण नेहमी काय करतो, क्रेडिट. मग याची साधी एंट्री करायची म्हटली, बघा परत परत सांगतोय, मशिनरीचा आपण अजून विचार केलेला नाही. अजून आपण मशिनरीचा विचार केलेला नाही. तर याची एक सिंपल एंट्री आपण काय करणार, फक्त कॅश जर त्याने कॅपिटलसाठी आणलं असेल तर एंट्री काय होईल बघा. कॅश जर आणलं असेल फक्त तर आपण एंट्री काय करणार, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे, 20,000. अमाऊंट आहे 20,000. ही झाली याची एंट्री. आता ही एंट्री झाल्यानंतर फक्त त्याने कॅश आणली का, इथे मशिनरी पण आणलेली आहे. मग आपण अजून एक एंट्री करू. ही झाली. आता आपण याची अजून एक एंट्री करू. आता काय करणार बघा, ही फक्त एंट्री कोणती झाली, कॅश आणल्याची. पण त्याने काय केलेलं आहे, त्याने मशिनरी सुद्धा आणलेली आहे. आपण वेगळं वेगळं घेतलं आहे. आता मशिनरी आणली. आता बघा, मशिनरी आणली, मशिनरीला नियम कोणता लागतो, रिअल. इथे मशिनरीला रिअलचा नियम लागल्यानंतर इथे चेक करा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मशिनरी कम्स इन की गोज आउट आहे, इथे मशिनरी आपल्याकडे कम्स इन आहे. आणि कम्स इनला आपण नेहमी काय करतो, डेबिट. मशिनरी आणलेली मालकाने स्वतःने, मग एक अकाउंट सापडलं मशिनरी आणि दुसरं अकाउंट कोणतं सापडेल, कॅपिटल. मग आता याची एंट्री करू आपण. बघा, दोन एंट्री वेगळ्या वेगळ्या जर केल्या तर काय होतंय, आपण त्याची कंबाईन एंट्री पण करणार आहोत. इथं एंट्री काय होऊन जाईल, मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि मशिनरीची अमाऊंट किती रुपये होती, 30,000 रुपये होती. मशिनरीची अमाऊंट होती 30,000 रुपये. आता बघा काय झालं, ह्या केल्या आपण याच्या दोन एंट्रीज. क्लिअर आहे. एकच ट्रान्झॅक्शन आहे की नाही, हे सर्व ट्रान्झॅक्शन एकच आहे की नाही. मग याची एंट्री पण किती व्हायला पाहिजे, एकच व्हायला पाहिजे होती. दोन वेगळ्या वेगळ्या एंट्री करण्याची गरज नाही. मग म्हणून आपल्याला याला कंबाईन एंट्रीमध्ये पोस्ट करायची असते, कंबाईन एंट्री. आता कंबाईन एंट्री काय होते बघा, याची काय होऊन जातं, एकच ट्रान्झॅक्शन आहे की नाही. बिझनेस सुरू करण्याकरता काय आणलंय, कॅश पण आणली, मशिनरी पण आणलेली आहे. मग तुम्हाला ह्या दोन एंट्रीज करण्याची गरज नाही. या दोन एंट्रीज करण्याची गरज नाही. अशा वेळेला काय करायचं, इथे बघा कॅशला डेबिट आहे, कॅपिटलला क्रेडिट आहे. इथे मशिनरीला डेबिट आहे, इथे कॅपिटलला क्रेडिट आहे. म्हणजे बघा, क्रेडिट साईडला दोघं ठिकाणी कॅपिटल आहे की नाही, दोघं ठिकाणी कॅपिटलला क्रेडिट आहे 20,000 आणि 30,000, ते एकत्र होऊन जाईल. कॅश डेबिटला आहे, मशिनरी डेबिटला आहे. मग दोघं नावं वेगळे वेगळे आहेत, त्यांना डेबिटलाच दोघं वेगळं वेगळं ठेवायचं. आता एकदम सिम्पल परत सांगतो बघा, कॅश अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट, टू कॅपिटल
अकाउंट. आता बघा ही झाली याची कंबाईन एंट्री, एकदम सिंपल एंट्री झाली बघा. पण लिहायचं कसं आहे बघा. आता मी तुम्हाला याच्यावरून समजावून सांगतो. ह्या एंट्री ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये किती अकाउंट सापडले होते? कॅश, मशिनरी आणि कॅपिटल, एकूण 3 अकाउंट सापडले होते. कॅशला कोणता नेम लागला? रिअलचा. मग कॅश कम्स इन आहे की गोज आउट आहे? कम्स इन आहे. म्हणून कॅशला काय केलं? डेबिट. मशिनरी पण काय आहे? कम्स इन आहे. मशिनरीला पण काय झालं? क्रेडिट. आणि कॅपिटल इथे गिवर आहे, कॅपिटलला काय करणार? क्रेडिट. आता अमाऊंट घेऊ आपण. मशिनरी किती रुपये होती? सॉरी, कॅश किती रुपये होती? 20,000. 20,000ने डेबिट केली. मशिनरी पण डेबिटला आहे, किती रुपये? 30,000. आणि आत्ता टोटल कॅपिटल किती झालं रे? कॅशचे 20 आणि मशिनरीचे 30, एकूण झाले 50,000 रुपये. आणि ही कंबाईन एंट्री संपली. याला म्हणतात कंबाईन एंट्री. इतकं सिंपल ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ट्रान्झॅक्शनची ह्या 2 वेगळ्या वेगळ्या एंट्र्या करण्याची गरज नाही. ह्या दोघांची मिळून एक कंबाईन म्हणजे एकत्रित. कंबाईन म्हणजे काय? एकत्रित एंट्री आपण करून टाकली, त्याला म्हणतो आपण कंबाईन एंट्री. आणि ही कंबाईन एंट्री आपली संपली. इतकं सिंपल ट्रान्झॅक्शन आहे. समजतं इथपर्यंत? आता आपण याचं अजून एक ट्रान्झॅक्शन बघू, तुमच्या थोडंसं लवकर लक्षात येईल. अजून एक ट्रान्झॅक्शन घेऊ. हे पहिलं ट्रान्झॅक्शन आपण बेसिकचं घेतलं. आता आपण सेकंड ट्रान्झॅक्शन घेऊ. एक्झाम्पल सेकंड. सॅलरी पेड रुपीज 2,000 अँड रेंट पेड रुपीज 3,000. सॅलरी पेड केली आपण 2,000 आणि रेंट पेड केलं आहे 3,000. म्हणजे बघा आता याच्यामध्ये काय झालेलं आहे रे, आपण अकाउंट शोधून काढू अगोदर. अकाउंट कोणते कोणते आहेत? इथे काय पेड केलं आहे आपण? सॅलरी, एक अकाउंट सापडलं. आणि त्याच ट्रान्झॅक्शनमध्ये अजून काय पेड केलं आहे आपण? रेंट सुद्धा पेड करून टाकलं आहे, दुसरं अकाउंट सापडलं. ठीक आहे. आता पेड केलंय म्हणजे आपण नेमकं काय दिलं? यांना कॅश दिलेली आहे. मग तिसरं अकाउंट कोणतं येईल? कॅश येईल. हे सगळं आपण अगोदर शिकलेलो आहोत. मग आता बघा आपण याचे अकाउंट लिहून घेऊ कोणते कोणते येत आहेत. इथं पहिलं अकाउंट सापडतं आहे आपल्याला सॅलरी. नंतर आपण काय पेड केलं आहे? अजून रेंट. आणि नेमकं काय दिलं असेल आपण? कॅश. किती अकाउंट सापडले आपल्याला? 3 अकाउंट सापडले. यांना आपण नियम लावू. कॅश अकाउंट, सॉरी, सॅलरी अकाउंट कशामध्ये येतं? नॉमिनल अकाउंटमध्ये घेतो आपण. सॅलरीला कशामध्ये घेतो? नॉमिनलमध्ये घेतो. रेंटसुद्धा नॉमिनलमध्ये. ते दिलं असेल किंवा मिळालं असेल तरी पण नॉमिनलमध्ये घेतो. कॅशसाठी आपण रिअल अकाउंट्सचा नियम लावतो. इतकी तर प्रॅक्टिस तुमची सगळ्यांची एकदम व्यवस्थित आहे, त्यात काही डाऊट नाही. आता सॅलरीला आपण नॉमिनलमध्ये घेतलं. नियम बघू आपण. तुमच्यासमोर पेज आहे. नियम. सॅलरी नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम. एक्सपेन्सेस जर असेल तर डेबिट कर, इन्कम असेल तर क्रेडिट कर. पहिले आपण चेक करू एक्सपेन्सेस आहे की इन्कम आहे. सॅलरी पेड देतोय, रेंट पेड देतोय, सॅलरी पण देतोय, रेंट पण देतोय, म्हणजे पगार पण देतोय, भाडं पण देतोय, दोघं पण देतोच आहे. तर दोघं आपलं काय असणार इथे? एक्सपेन्सेस असणार आहेत. सॅलरी पण एक्सपेन्सेस आणि रेंट पण एक्सपेन्सेस. सॅलरी पण एक्सपेन्सेस आहे, रेंट पण एक्सपेन्सेस आहे. मग एक्सपेन्सेसला आपण नेहमी काय करतो रे? डेबिट करतो. म्हणून याला म्हटलं आपण इथे डेबिट. कॅशचं काय होईल? कॅशला नियम लागला रिअल अकाउंट्सचा. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. ह्या व्यवहारामध्ये सॅलरी पेड केली, रेंट पेड केली, तर कॅश आली की गेली आहे? इथे आपल्याकडनं कॅश गेलेली आहे, गोज आउट आहे. आणि गोज आउटला काय करतो आपण? क्रेडिट. आणि हे झालं आपलं ट्रान्झॅक्शनचं आपण हिंट घेऊन टाकली. आता याची आपण एंट्री करू. एंट्री करताना काय होणार आहे? 3 अकाउंट आहेत, सॅलरी, रेंट आणि कॅश. त्यापैकी सॅलरी आणि रेंट ह्या दोघांना काय होणार आहे? डेबिट. तर रेंटला, कॅशला काय होणार आहे? क्रेडिट. अमाऊंट पण आपण घेऊ. बघा आता याची एंट्री काय होऊन जाईल? याची कंबाईन एंट्री आपण डायरेक्ट करणार आहोत. आता 2 एंट्र्या वेगळ्या वेगळ्या करण्याची गरज नाही, डायरेक्टली कंबाईन एंट्री म्हणजे एकत्रित एंट्री आपण करून टाकणार आहेत. काय होईल कंबाईन एंट्री? डेबिट कोणाला करणार आहे आपण अगोदर? सॅलरी अकाउंट डेबिट,
रेंट अकाउंट डेबिट टू आपल्याकडनं कॅश जाईल. कॅशसाठी एकदम सिंपल नियम आहे रिअल अकाउंटचा. येत असेल तर डेबिट कर, जात असेल तर क्रेडिट कर. या व्यवहारामध्ये आपण सॅलरीनी रेंट दिलं म्हणजे पैसे आपल्याकडनं जात आहेत म्हणून कॅशला क्रेडिट. सॅलरी होती 2,000 रुपये, 2,000 रुपये. रेंट होतं 3,000 रुपये, इथं घेतलं आपण 3,000 रुपये. एकूण पैसे किती रुपये पेड केले? 5,000 रुपये. आणि पैसे आपल्याकडनं गेली. ही झाली कंबाईन एंट्री. एकदम सिंपल. येतं लक्षात? ही झाली आपली कंबाईन एंट्री कंप्लीट. आता आपण अजून एक तिसरं एक्झाम्पल इथे चेक करू. जर काही डाऊट असेल तर ग्रुपवर मला मॅसेज किंवा फोन कॉल करून मला विचारून घ्या. तिसरं ट्रान्झॅक्शन आपण चेक करू. बघा तिसरं ट्रान्झॅक्शन घेऊ. एकदम सिंपल घेतो. लॅपटॉप सोल्ड ₹20,000 अँड कॉम्प्युटर सोल्ड ₹4,000. आता बघा इथे लॅपटॉप आणि कम्प्युटर सोल्ड केला असं म्हटलं आहे तर आपली लॅपटॉप आणि कम्प्युटरची दुकान नाही. कारण जर आपली लॅपटॉप कम्प्युटर विकण्याची दुकान जर राहिली असती तर गुड्स म्हटलं असतं. इथे गुड्स म्हटलेलं नाही. म्हणजे आपण हे जुनं लॅपटॉप आणि जुनं कम्प्युटर आपण विकतोय. ठीक आहे, हे अगोदर क्लिअर करून घ्या. आपण काय काय विकलं? लॅपटॉप सोल्ड करत आहोत आणि कम्प्युटर सोल्ड करत आहोत. म्हणजे दोन अकाउंट आपल्याला सापडले. एक पहिलं सापडलं लॅपटॉप अकाउंट, दुसरं सापडलं कम्प्युटर अकाउंट. दोन अकाउंट आपल्याला सापडले. आता बघा काय होतंय, दोन अकाउंट सापडले, लॅपटॉप पण गेलं कम्प्युटर पण गेलं. विकलं म्हटल्यानंतर रोख विकलं का उधार विकलंय समजलं पाहिजे. इथे कोणाला विकलं नाव दिलेलं नाही म्हणजे आपण रोख विकलं. रोख दोन प्रकारे विकता येतं, एक बँकेमार्फत आणि एक रोख पैसे घेऊन. तर इथे कॅश घेतलेली असेल कारण बँकेचा काही उल्लेख केलेला नाही. म्हणजे कोणतं अकाउंट सापडत आता? कॅश अकाउंट. किती अकाउंट सापडलेले आहेत? 3 अकाउंट सापडले. आत्तापर्यंत काय झालं होतं बघा, आपण दोन एंट्री घेतल्या मागच्या कंबाईन एंट्रीज. त्यात काय झालं, इथे डेबिटला 2 नावं आले, इथे पण डेबिटला 2 नावं आले. बाकीच्यांना कन्फ्यूज होईल की फक्त डेबिटलाच 2 अकाउंट येतात का, तर क्रेडिटला पण येऊ शकतात. ते समजण्याकरता आपण हे घेतलेलं आहे. तर बघू आपण याच्यासाठी प्रॅक्टिसमध्ये. आता आपण याला रूल्स लावू. लॅपटॉप कोणत्या अकाउंटमध्ये घेणार? रिअल अकाउंट. कम्प्युटरसुद्धा रिअल अकाउंटमध्ये आणि कॅशसुद्धा रिअल. लकीली बघा तिघं अकाउंट हे एकाच अकाउंटच्या हेडमध्ये येत आहेत. आणि रिअल अकाउंट सगळ्यात सोपं. डेबिट वाट कम्स इन, क्रेडिट वाट गोज आउट. आलं असेल तर डेबिट कर, गेलं असेल तर क्रेडिट कर. आता ह्या व्यवहारामध्ये काय येतं आणि काय जातं ते बघा फक्त. लॅपटॉप सोल्ड करतोय, मग आलं की गेलं? गेलं, गोज आउट. कॉम्प्युटर पण सोल्ड करतोय, कॉम्प्युटर पण आपल्याकडनं गेलं, गोज आउट. तर कॅश काय होईल आता हे विकल्यानंतर? कॅश काय कम्स इन, गोज आउट आहे म्हणून काय करणार? क्रेडिट. लॅपटॉप आणि कम्प्युटर गोज आउट आहे, क्रेडिट केलं. आणि कॅश येते, कॅशला काय करणार? डेबिट. आता एंट्री करू. एंट्री करताना अगोदर कोणती बाजू घेतो? डेबिट बाजू. कोणती एंट्री होणार आहे? कंबाईन एंट्री. याची कोणती एंट्री करायची आपल्याला? कंबाईन एंट्री करायची आहे. कंबाईन एंट्री करायची आहे. तर अगोदर डेबिट बाजू घेतो, क्रेडिट बाजू? डेबिट घेतो. बघा डेबिट कोणाला करणार आहे? कॅशला. कॅश अकाउंट डेबिट टू लॅपटॉप अकाउंट टू कम्प्युटर अकाउंट. बघा काय होतंय, आपण लॅपटॉप विकलं कम्प्युटर विकलं, दोघी पण जात आहेत म्हणून दोघांना क्रेडिट करणार आणि पैशातले म्हणून पैशांना डेबिट करणार. लॅपटॉप विकलं 20,000मध्ये, कम्प्युटर विकलं 4,000मध्ये. एकूण पैसे किती रुपये येऊन गेले? 24,000. 24,000पैकी लॅपटॉप किती रुपयाचा विकलं? 20,000चं. आणि कम्प्युटर किती रुपयाचा विकलं? 4,000चं. आणि एंट्री संपली. याला म्हणतात कंबाईन एंट्री. नॅरेशन बिलकुल सेम लिहून टाकतो या एंट्रीमध्ये. बिंग लॅपटॉप अँड कम्प्युटर
सोल्ड ऑन कॅश. हे जुनं लॅपटॉप, जुनं कम्प्युटर आपण विकलं हे गृहीत आपण धरणार आहोत, कारण इथे गुड्स म्हटलेलं नाही. तर आपलं लॅपटॉप किंवा कम्प्युटर विकण्याचा व्यवसाय नाही, आपण ॲसेट विकलेली आहे. आणि बघा पूर्ण ट्रान्झॅक्शन आजचे आपण इथे हे कंप्लीट केले. इतके ट्रान्झॅक्शन आपण आज कंबाईन एंट्रीमध्ये बघितले. हे तुम्हाला लिहायचे आहेत. कंबाईन एंट्री नाव टाकायची, सेम जसं मी लिहिलं आहे सेम तसं तुम्ही लिहा तुमच्या माहितीसाठी. इथे बघा मी 2 एंट्री वेगळ्या वेगळ्या करून दाखवल्या त्या. इथे 2 एंट्री वेगळ्याने केल्या, इथे पण वेगळ्याने केल्या. डायरेक्ट कंबाईन एंट्री आपण सॉल्व केली आणि इथे कंबाईन एंट्रीचा भाग आपण स्टार्ट केला. 3 ट्रान्झॅक्शन आपण घेतले, बाकी ट्रान्झॅक्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. ठीक आहे, ओके बाय.